नमस्कार मंडळी. ब्लॉग थोडे उशिरा येतात ते. आषाढ महिना चालू आहे आणि आता आमच्या नारळाचे खूप नारळ गळायला लागले होते, म्हणून ते नारळ काढले होते. हे मी आधीच्या ब्लॉगमध्ये एका सांगितलं होतं. खूप नारळ काढले होते ते बघा. त्याच्यातलं हे काही नारळ आणि वरच्या घरात पण बऱ्यापैकी ठेवले. कालच्या घरातले नारळ दाखवते. वरच्या घरात मी काही परत गेले नव्हते का हे करायला, माझं कामच उरकलं नाही म्हणून. आता हे नारळ सोलायची मशीन आणली होती आणि त्यांनी हे नारळ सोलायचं काम चाललं होतं. आता हे आधी त्या बापाक सोलत होते नारळ, पण हे कामानिमित्त ते जरा उठून दुसरीकडे गेले. तोपर्यंत ह्या पोरांची बघा काय गंमत चालली. तो घेतोय नारळ सोलतोय. सोनूचं पण चाललंय काहीतरी वेगळंच. तिला पण वाटतं मी काहीतरी करावा. पण ना मना का एखादी गोष्ट पाहिली ना त्या पद्धतीने करायला कधीच विसरत नाही. एक्झॅक्टली नाही, पण थोड्याफार प्रमाणात तशी करायला शिकतो. कारण का माणूस ऑब्झर्वेशनमधून जास्त शिकतं. त्याच्यातलं काही असंच. आणि हिला पण झोपायला आली होती, पण काय ती झोपायला तयारच नव्हती. कारण का एवढा सगळा पसारा, एवढं सगळं नारळ. तिला असं वाटतं तर मला पण दादा पण खेळतोय म्हणजे मी पण खेळलं पाहिजे. हा सगळा पसारा हे नारळ सोलल्याचा आहे. इथले खालच्या घरापासले एवढे नारळ सगळे सोलून बऱ्यापैकी आधीचे काढलेले नारळ वरच्या घरात टाकले होते. मग सगळीच मंडळी तिकडं वरती गेली होती. कारण का मग माझं ना बाकीचं उरकायचं काम चाललं होतं, म्हणून मी काही गेले नाही तिकडे शूट काढायला. म्हटलं त्याच्यात खूप वेळ जाईल, तोपर्यंत म्हटलं इथं बाकीचं काम उरकून घ्यावं. आणि बघा ना, ही नारळ सोलल्याची टोपली आता ही करवंट्या काही ओल्या काही चुलीत जाणार नाही, म्हणून तर सुकायला ठेवायला पाहिजे. आणि मस्त एक लेअर बाय लेअर अशी टुमकलं भरलं होतं. छान मस्त दिसत होतं ना. असं वाटलं होतं मला त्याच्यावर सोनूला बसवा, पण ते काही एवढं वजन पेलणार नाही, ते ढसळलं असतं म्हणून काय मी ठेपलं नाही. पण खूप छान टोपली भरली होती, असं जेणेकरून ना ते सांडणार नाही विडणार नाही. दिसायला बऱ्यापैकी छान मस्त भारी वाटत होती, म्हणून मला वाटलं हा शूट काढावा म्हणून तुमच्यासाठी शेअर केला आहे तो. तुम्ही पण आषाढ महिन्यात नारळ काढले का? देवदेवतांना नारळ फोडले का? नक्की सांगा. एवढे सगळे नारळ आम्ही काय केले, मग जेवढे आम्हाला लागतात देवदेवतांना तेवढे ठेवले आणि बाकीचे मग विकले. कारण का हे सोललेले नारळांना जास्त वेळ ठेवताही कामा नाही, कारण का ते आपोआप उकळतात आणि मग चिरा पडतात, पाणी बाहेर निघतं. आणि एवढे सगळे नारळ आता ऊनच नाही आहे, त्याच्यामध्ये अख्खे डायरेक्ट सुकवायला ठेवता येत नाही आहे. गेल्या वर्षी बऱ्यापैकी असे राहिलेले थोडेसे नारळ आम्ही सुकवले होते. बऱ्यापैकी खोबरं निघालं होतं, गेल्या वर्षी विकले होते. कारण का एकदा गळ लागली ना नारळाला तर ते सारखे नारळ पडत राहतात. मग ते डोक्यात बिक्यात पडून इजा होण्यापेक्षा ते काढलेले बरे. आणि एवढे नारळ काय आपण घरी ठेवत नाही. आणि एवढं मला सांगायचं म्हणजे एवढे नारळ फोडलेत खरं आम्ही देवाला, पण माझं जरा थोडा मध्ये गॅप झाला. मी जरा घरी नव्हते, माझे आजोबा एक्सपायर झाले होते, म्हणून मी तिकडे गेले होते. ते नारळ फोडले तसेच फ्रीझरमध्ये अजून पडले, त्याचं काही गेलेलं नाही आहे. आता मला त्याचं काहीतरी करावे लागेल. बघू आता नाही नंतर काय बनवते त्याचं. पण बघा ना, किती छोट्या छोट्या गोष्टी असतात त्याच्यात मुलांना खूप आनंद. म्हणजे सोनूला दादा करेल तसंच करायचं असतं, पण चालायचंच ना. आहेत मोठी होतील तेव्हा त्यांना त्यांचं त्यांचं कळेल. पण अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये लहानपणात किती मजा असते ना. खूप छान चाललं आहे त्यांचं. हे नारळ आता सोलले, मग पोत्यात भरले. 50+ नारळ होते, कारण एकच झाड आहे त्याला तेवढे नारळ. ठीक आहे, आमचं सगळं भागून 50+ नारळ होते. ते दिले आम्ही, कारण का ते घरी ठेवूनही काही करायचे नव्हते, त्याच्यामुळे ते दिलेलेच बरे. कारण का आहे काहीतरी इन्कम होतं आहे, चालतं आहे ना. ते काही चुकीचं नाही आहे त्याच्यात काही. सो तुमचा आषाढ महिन्यात तुम्ही देवदेवतांना नारळ फोडले का? नक्की कमेंट करून सांगा. आणि तुमची पण मुले असे काहीतरी नवीन पाहिलं का भूक तहान सगळं विसरून त्याच गोष्टीच्या मागे लागतात का, हेही नक्की सांगा. कारण का माझी तर मुलं तशीच करतात. कारण का भूक तहान सगळं विसरून फक्त त्याच गोष्टीबद्दल विचार करणार, त्याच गोष्टीचं हे करणार. आता हे ठेवलं आहे सगळे नारळ छान, जसे की नारळवाली बाईच आम्ही. चालते. माझ्या चॅनलवरचे सगळे व्हिडिओ पहा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तोपर्यंत बरेचसे ब्लॉग पेंडिंग आहेत, होतं थोडंफार कमी मागं पुढं. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नक्की करा.